नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धानुका कंपनीच्या डिसाइड या कीटकनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याच्यामध्ये आपणाला कोणता केमिकल घटक आढळून येतो, त्याचे वापरण्याचे प्रमाण असेल किंवा ते कोणकोणत्या किडींना कीटकांना कशा प्रकारे कंट्रोल करते, त्याच पद्धतीने आपण त्याचा वापर आपल्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला करू शकतो किंवा कशा पद्धतीने करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्या पिकामध्ये प्राप्त होईल, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। आपणाला धानुका कंपनीचे जे डिसाइड हे आपणाला मार्केटमध्ये जे पाहायला मिळते की ज्याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, वांगे असेल, मिरची असेल किंवा काकडीसारखं पीक असेल, याच्यामध्ये आपण प्रामुख्याने रॉशच्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण डिसाइडचा वापर करू शकतो। याच्यामध्ये आपणाला इथोफेनप्रॉक्स हा आपणाला 6% व त्याच्यासोबत डायफेन्थ्युरॉन हा आपणाला 25% WG म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला आढळून येतो। याचा वापर आपण टोमॅटोमध्ये, वांगे असेल, मिरचीमध्ये प्रामुख्याने थ्रिप्स, पांढरी माशी व लाल कोळी या 3 कीटकांच्या नियंत्रणासाठी आपण आपल्या पिकामध्ये याचा वापर करू शकतो। तर याचा वापरण्याचं प्रमाण काय किंवा कोणत्या स्टेजला आपण वापर करावा, डिसाइड हे आपल्याला प्रामुख्याने हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम असे कीटकनाशक पाहायला मिळते। म्हणजेच एकाच वेळी हे आपल्याला 2 ते 3 प्रकारच्या अळींना किंवा कीटकांना कंट्रोल करते। मग त्याच्यामध्ये पांढरी माशी, लाल कोळी व थ्रिप्स याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे डिसाइडमुळे मिळालेलं पाहायला मिळते। याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनार ॲक्शन, त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला नॉकडाऊन ॲक्शन पाहायला मिळते की ज्यामुळे कीटकांच्या संपर्कात आल्यावर त्यांना लगेच ठार मारून टाकते, की ज्यामध्ये आपल्याला पांढरी माशी असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा लाल कोळी असेल याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे मिळवून देतं। तसेच जो आपल्याला ट्रान्सलेमिनार ॲक्शन पाहायला मिळते की ज्यामुळे आपल्याला पूर्णपणे पानांना कव्हरेज मिळते, की ज्यामुळे आपल्याला लाल कोळी हा पानाच्या खालच्या साईडला आपल्याला पाहायला मिळतो किंवा पांढरी माशी ही पानाच्या आपल्याला खालच्या साईडला पाहायला मिळते, त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे कव्हरेज किंवा कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं। ट्रान्सलेमिनार ॲक्शन असल्यामुळे आपल्याला पूर्ण नवीन जी पानं येणार आहेत किंवा जी पानं आहेत त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा कव्हरेज मिळालेलं पाहायला मिळतं। त्याचबरोबर हे ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक असल्यामुळे एका वेळी आपल्याला 3 प्रकारच्या किडींना चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळवून देतो। तसेच ट्रान्सलेमिनार ॲक्शनमुळे पूर्ण पानांना चांगल्या प्रकारे कव्हरेज हे मिळवून देतं। आपण याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये जे वांगे असेल, मिरची असेल किंवा टोमॅटोसारखं पीक असेल, काकडीसारखं पीक असेल, याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये व्हाईट फ्लाय असेल, रेड माईट असेल व थ्रिप्स असेल, याच्या नियंत्रणासाठी आपण डिसाइडचा हा वापर करू शकतो। तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा, आपल्याला प्रामुख्याने जी लॉंग लास्टिंग किंवा जी जास्त वेळ चालणारी आपली पिकं आहेत की ज्याच्यामध्ये आपलं मिरचीसारखं पीक असेल, वांग्यासारखं पीक असेल की याच्यामध्ये आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम डिसाइडचा वापर करायचा आहे। तसेच जी आपली शॉर्ट टर्म पिकं आहेत की ज्याच्यामध्ये वेलवर्गीय पिकामध्ये टोमॅटो असेल, काकडी असेल, दोडका असेल, कारला असेल, दुधी भोपळा असेल, याच्यामध्ये आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम याचा वापर करायचा आहे, की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने या 3 कीटकांवर कंट्रोल हे मिळालेलं किंवा कव्हरेज हे मिळालेलं पाहायला मिळतं। आपण याचा वापर केल्यामुळे आपल्याला प्रामुख्याने या किडींवर कंट्रोल मिळणार आहे। तसेच याचा स्प्रे घेतल्यापासून आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या पिकामध्ये मिळालेला कंट्रोल हा पाहायला मिळतो। तसेच याचा रेन फास्टनेस असेल हा आपल्याला 2 तासाचा आहे, म्हणजे जर आपण फवारणी केली त्याच्यानंतर 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट हा प्राप्त होतो। तसेच आपल्याला याचं जे कंट्रोल आहे ते आपल्याला 10 ते 12 दिवस, जर क्लायमेट चांगला असेल तर 10 ते 12 दिवसापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या पिकामध्ये कंट्रोल असेल किंवा कव्हरेज हे मिळालेलं पाहायला मिळतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने डिसाइडचा वापर कसा करावा, त्याच्यामध्ये आपल्याला कोणता केमिकल घटक आढळून येतो, त्याची वापरण्याची योग्य वेळ, योग्य प्रमाण, तसेच ते कोणकोणत्या किडींना कंट्रोल करते याच्याविषयी सविस्तर चर्चा केली। तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।